प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. कालच आपण बौद्धांच्या राजकारणासंदर्भात आणि खास करून वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्ष आणि इतर बहुजन पक्ष जर एकत्र आले तर नेमकं काय होईल? या व्हिडिओवर खूप मोठी चर्चा झाली, खूप मतं आली. वेगवेगळी मतं नोंदवत असताना प्रत्येक मतामध्ये व्यक्त होणाऱ्याची तळमळ आणि आम्ही सत्ताधारी कसे बनू शकतो, आम्ही सत्ताधारी जमात कशी बनू शकतो, यासाठीची कळकळ दिसली. काहींनी म्हटलं, की आमची संख्या एवढी नाही, की आम्ही सत्तेवर थेट येऊ शकतो. तर काहींनी म्हटलं, की हा प्रयोग जर केला तर निश्चितपणे समाज एक संघ झाला, तर निश्चितपणे त्यासोबत इतर काही जाती येतात आणि सत्तेकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. या संदर्भामध्ये थोडीशी आपण तुलना करूया. तुलना म्हणण्यापेक्षा एक वस्तुस्थिती अशी आपण पाहूया, की बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झालेली आहे. बिहारमधल्या जातनिहाय जनगणनेने जी स्पष्टता आपल्यासमोर ठेवलेली आहे, ती स्पष्टता आपल्याला हे दाखवते, की बिहारमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या जर कोणाची असेल, तर ती यादवांची आहे आणि ती 14.5% म्हणजे जवळपास 15% इतकी आहे. 2 नंबरला किंवा दुसऱ्या क्रमांकावर जो जात समूह आहे, तो आहे कोयरी म्हणजे कुशवाहा म्हणजे एक प्रकारचे माळी. यांची ही संख्या फार तर 4% आपल्याला दिसते. 4% संख्या त्यांची आहे. आणि कुर्मी जर म्हटलं तर फक्त 2.47% म्हणजे लोकसंख्येमध्ये त्यांची 13,06,00,000 जी लोकसंख्या बिहारची दिसते, त्यामध्ये त्यांची जी संख्या आहे कुर्मींची, अवघी 32,00,000च्या जवळपास आहे. म्हणजे संख्या खूप कमीच म्हटली जाईल. पण तरीही गेली 20 वर्ष, गेली 25 वर्ष बिहारचं नेतृत्व कुर्मी समाजाच्या नेत्याने मुख्यमंत्री म्हणून सांभाळलेलं आहे. आणि 14.5% म्हणजे बिहारमधली सर्वात मोठी सिंगल कास्ट असणारे यादव हे सत्तेच्या बाहेर आहेत. दुसरं जर आपण उत्तर प्रदेशमधलं उदाहरण पाहिलं तर उत्तर प्रदेश हे जातनिहाय राजकारणाचा देशातला अतिशय नमुनेदार असं राज्य आहे. या राज्यामध्ये शेड्यूल कास्टची संख्या सर्वाधिक आहे. म्हणजे निश्चितपणे जास्त आहे. ती जवळपास 23% आहे. यादवांची लोकसंख्या फक्त 8% आहे उत्तर प्रदेशात. पण ते अनेक वेळा त्यांनी सत्ता घेतली. एम-वाय या समीकरणाने. महाराष्ट्र जर आपण पाहिलं, महाराष्ट्राचा विचार केला तर काल जे म्हटलं आपण, की महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये किंवा त्यांच्या यशामध्ये ज्या 3 समुदायांचा आपल्याला प्रामुख्यानं समावेश दिसतो, त्यामध्ये संविधान आणि लोकशाही बचाव या अनुषंगानं राज्यातील शेड्यूल कास्ट आणि खास करून बौद्ध हे एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या दिशेने मतदान करून गेले. दुसरा जो समुदाय होता ते आपण म्हटलं, त्या व्हिडिओतच आपण म्हटलं होतं, की मुस्लिम असुरक्षितच्या भावनेतून मुस्लिम देशभरातलाच मुस्लिम एकवटला होता. तो महाराष्ट्रातलाही एकवटला आणि तो महाविकास आघाडीच्या दिशेने गेला. मराठा जो समुदाय आहे, ओबीसी आणि मराठा समुदायामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावर जो एक प्रकारचा संघर्ष किंवा तिढा निर्माण झाला, त्यातून मराठा जो जरांगे पाटील यांनी नेतृत्व केलं होतं, त्या नेतृत्वातीलही मराठा हा काँग्रेस, राष्ट्रवादी या परंपरागत मतदार असलेला
असलेल्या मराठा सोबत जुळला आणि तोही कन्सॉलिडेट झाला. आणि परंपरागत असलेली काँग्रेस राष्ट्रवादी हा मराठा समाजाचा जो बेस आहे, तो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात समोर आला. आता यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही काळापूर्वी माधव सेना म्हणजे माळी, धनगर, वंजारी यामधले माळी हा जो जातसमूह आहे, हा देखील संख्येने महाराष्ट्रात बऱ्यापैकी आहे. परंतु तो संघ आणि भाजप यांच्या सोबत सुरुवातीला गेल्यापासून त्यांचं स्वतंत्र नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकलं नाही. परिणामी माधव समीकरणातलं माळी हे समीकरण सत्तेच्या राजकारणात स्वतंत्र नेतृत्वाच्या मुळे मागे पडलं. वंजारी समाज समूह जो गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात एकवटला आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वामुळे त्यांना सत्तेच्या राजकारणात स्थान मिळालं. परंतु ज्यावेळी ज्या वेळेपासून गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी हा शब्द आपल्या राजकीय जीवनात म्हणायला सुरुवात केली, त्यानंतर त्यांचं राजकीय वजन कदाचित पक्षामध्ये ते हयात असेपर्यंत निश्चित होतं. परंतु त्यांच्यानंतर मात्र त्यांचा वारसा चालवणाऱ्यांकडे ते नेतृत्व त्या पद्धतीनं राहू दिलं नाही. हा भाग वेगळा. अर्थात आपल्याला ती समीक्षा करायची नाहीये. आणि धनगर हा समूह जो आहे, तो प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अस्वस्थता घेऊन समोर येतो. महादेव जानकरांचंही नेतृत्व आहे. अ, त्यानंतर प्रकाश शेळकेंचं नेतृत्व आहे, पडळकरांचं नेतृत्व, या सगळ्या नेतृत्व असतानाही धनगर कम्युनिटीला राजकीय सत्तेच्या परिघामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करता आलं नाही आणि स्वतंत्र विचारसरणी न विकसित झाल्यामुळे या सगळ्यांची परपड झाली. या उलट बौद्ध समुदाय जो आहे महाराष्ट्रातला, हा विचारांच्या अनुषंगानं उभा राहणारा समूह आहे. तो केवळ जाती निकषावर उभा राहत नाही. 19च्या निवडणुकीत देखील तो एकसंघपणे एम-आय-एम आणि वंचित बहुजन आघाडीच्या मागे गेला आणि त्याने दाखवलं, की आम्ही एक संघ विचारांच्या आधारे कसा येतो. आणि 2024च्या निवडणुकीमध्ये संविधान आणि लोकशाही याच्या रक्षणासाठी तो महाविकास आघाडीच्या बाजूने एकवटला. याचा अर्थ असा आहे, की या निवडणुकीमध्ये जो मुद्दा आला, तो संविधान आणि लोकशाही बचावाचा. संविधान हे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्य देते, समतेचं तत्वज्ञान देते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात तयार झालेला, त्यांचा अनुयायी असलेला हा समाज नेहमीच तात्विक लढ्यांच्या अनुषंगानं आपली भूमिका ठरवतो, विचारांच्या अनुषंगानं आपली भूमिका ठरवतो आणि त्यावर तो एकसंघपणे उभा राहतो. महाराष्ट्रात अनुसूचित जाती किंवा शेड्यूल कास्ट यांची संख्या 13% असली तरी त्यामध्ये 8 ते 8.5% संख्या ही निश्चितपणे बौद्धांची आहे. यांच्याकडे विचारांचं तत्व देखील आहे, तत्वज्ञान देखील आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 पासून शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून राजकीय यश मिळवलं. ते त्यांच्यानंतरही बराच काळ ते चाललं. रिपब्लिकन पक्ष हा उभा राहिला. त्यानंतर तो ज्या पद्धतीनं पुढे त्याच्यात दुभंगणं सुरू झालं, तसं त्याचं सत्तेच्या राजकारणातला जो सहभाग आहे, तो कमी-कमी किंवा दुर्बल होत गेला. बहुजन संकल्पना आली, महाराष्ट्राने ती स्वीकारली, महाराष्ट्राने वैचारिकदृष्ट्या ती स्वीकारली. पण बहुजन ही संकल्पना येत असतानाच महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे, की 1972च्या काळामध्येच एका बाजूला याच समाज समूहातील शिक्षित, परंतु तेवढी ॲग्रेसिव्ह, आक्रमक विचारांनी पुढे आलेली एक पिढी
ज्यांनी दलित पॅंथरची स्थापना केली आणि त्याच वेळी 1969 ला इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर आरक्षणाच्या भरतीला सुरुवात झाली आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून खेड्यामधून शहरात येऊन शिक्षण घेतलेला आणि त्या आरक्षणाच्या अंमलबजावणीनंतर शहरामध्ये नोकरीनिमित्त आलेला, परंतु एकट्या-दुकट्याने आलेला, जो आपल्या आजूबाजूला त्याची ओळख होती किंवा नव्हती, परंतु नोकरी करताना त्याला स्वतःला सुरुवातीच्या काळात कुठेतरी स्वतःला लपवून राहावं लागलं. आपल्याला माहीत आहे, की बाबूराव बागुल यांची कादंबरी सारखी असणारी दीर्घकथा जेव्हा मी जात चोरली होती. तर अशा प्रकारच्या अडचणी या शहरामध्ये जेव्हा आल्या प्रत्येक शहरामध्ये, तेव्हा ज्यांनी कायमसाठीच आपलं असं काही अस्तित्व जे आहे ते छुपं राहावं असा जो काही प्रयत्न केला, त्यांच्यासाठीही त्या काळामध्ये एक नवसंघटन आकाराला येत होतं आणि ते बहुजन या अनुषंगानं बामसेफच्या रूपानं ते येत होतं आणि जसं-जसं हे वाढत गेलं तसा-तसा तो प्रकटत गेला. परंतु तरीही पॅन्थर जी रस्त्यावरचे लढे करत राहिली, ते लढे बामसेफ करू शकली नाही रस्त्यावरचे. त्यांनी या मॉबला संघटित केलं. आणि साहजिकच ही संकल्पना, बहुजन संकल्पना ही बुद्धाची असली तरी राजकीय दृष्ट्या ती उत्तर भारतातून आली. आणि उत्तर भारतातून आलेल्या या संकल्पनेत इथला मध्यमवर्ग जुळला. परंतु जो लढाऊ वर्ग होता, तो मात्र दलित पॅंथर, रिपाई या सगळ्या संकल्पनेशी तो जुळला. आणि ही असणारी जी दुहेरी वाट आहे किंवा त्या 2 वाटा आहेत, या वाटांनी ते वेगवेगळे होत गेले. मग त्यांचे सामाजिक आणि राजकीय मतभेद देखील कायम राहिले. ते चर्चेला आले. परंतु त्या मतभेदांमधून एक राजकीय समीट महाराष्ट्राच्या भूमीवर उभा राहिला नाही. आणि म्हणून राजकारणाच्या माध्यमातून सत्तेच्या परिघात येणारा एक संख्या असलेला हा समुदाय सत्तेच्या राजकारणापासून आज बराच दूर आहे. त्यामुळे तो अस्वस्थही आहे. सत्तेच्या राजकारणात त्याला थेट या समुदायाला रस नसेलही कदाचित. कारण त्याला आपला खास रस आरक्षण आणि नोकऱ्यांमध्ये असेल. परंतु कोणत्याही गोष्टीला राजकीय पाठबळ नसेल. त्या भूमिकांना राजकीय पाठबळ नसल्यामुळे त्या भूमिका यशस्वी होत नाही किंवा त्यांना अधिक संघर्षाकडेच जावं लागतं. हे जे वास्तव घडतं, त्या वास्तवाला आता हा किती काळ केवळ संघर्षरत राहील हा समाज? हा प्रश्न त्या सगळ्यांच्या समोर पडतो. आणि म्हणून या सगळ्यांनी मिळून एक सत्तेच्या राजकारणाचा एक परीघ आपल्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही खाली स्क्रोलमध्ये पाहत असाल, की जवळपास या लोकसभा निवडणुकीमध्ये 16 राजकीय पक्ष असे होते, की ज्यांच्या नावात बहुजन किंवा तत्सम शब्द असतील. म्हणजे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी असेल, आंबेडकराईट पार्टी असेल, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक असेल, बसपा 2 होत्या. एक बसपा आणि एक बसपा आंबेडकर या गटानेही लढा दिला. वंचित बहुजन आघाडीचा तर आपण आधी पाहिलंच आहे. त्याचबरोबर बहुजन महापार्टी, बहुजन भारत पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, भीमसेना, रिपब्लिकन सेना अशा अनेक पक्षांची या निवडणुकीमध्ये आपण नावं पाहिली असतील आणि या प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांना थोडीफार का असेना पण मतं मिळालेली आहेत. त्यांना मिळालेल्या या मतांचा नेमका अर्थ काय? मतदार त्याला कळत नाही का? मतदाराला विचार करता येत नाही का? म्हणून तो कुणालाही मत देतो का? निश्चितपणे असं नाही. मतदाराला अधिक विचार करता येतो.
मतदार साक्षर असो, निरक्षर असो, शिक्षित असो, उच्च शिक्षित असो, परंतु तो विचार करतो आणि सारासार विवेकशील विचारातूनच हा मतदार आपलं मतदान करतो. त्यामुळे हे 16 पक्ष जे आहेत यांच्यामध्ये तर थेट बहुजन वगैरे अशी नावं आहेत. या व्यतिरिक्तही अपक्ष असतील आणि इतर काही पक्षांच्या माध्यमातून बौद्ध समाजातील अनेक उमेदवार हे लढले. परंतु या सगळ्या उमेदवारांना काही ना काही प्रमाणात मतं मिळाली. या मतांचा अर्थ असा होतो, की ते उमेदवार कोणत्याही पक्षाच्या नावावर जरी लढत असले, तरी ते त्या मतदारसंघात सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय कार्यकर्ते आहेत, ज्यांचं जनतेशी संधान आहे. 2,000, 4,000, 5,000 मतं जेव्हा मिळतात, तेव्हा तेवढ्या समुदायाचं काही ना काही त्यांनी काम केलेलं असावं, त्यांच्यासाठी ते झटलेले असावे किंवा त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत त्यांचा वैचारिक सूर जमलेला असेल, त्यांच्यातला संवाद चांगला असेल. काहीतरी कार्यकारण भाव आहे, की जो यांना मतं देण्यासाठी मतदाराला बाध्य करतो. आणि मग हा असा मतदार आणि हे असे पक्ष जर एकसंघपणे जे आपण नेहमीच ओबीसींच्यासाठीच नव्हे तर सगळ्या म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब यांची जात न्याय जनगणना होते. ओबीसींची होत नाही तरी आपण जात-निहाय जनगणना कायम घ्या, हा आग्रह करतो आणि जात-निहाय जनगणनेतून इतर देखील स्तर आपल्याला कळू शकतात, जे बिहारच्या जात-निहाय जनगणनेने आपल्या समोर आणले. महाराष्ट्रात जर अशी जात-निहाय जनगणना झाली, तर निश्चितपणे त्यातून एक गोष्ट समोर येईल, की महाराष्ट्रातला कदाचित दुसऱ्या क्रमांकाचा समाज समुदाय हा निश्चितपणे बौद्ध असेल आणि म्हणून सत्तेच्या लढ्यात याचं महत्त्व खूप मोठं आहे. परंतु याच्यामध्ये असलेलं विखुरलेपण आणि त्याच्यामध्ये न दिसणारी एकसंगता असं जरी वरकरणे आपल्याला दिसत असलं, तरी 2019 आणि 2024च्या निवडणुकींनी हे सिद्ध केलं आहे, की हा मतदार विचारांनी सतत जागृत असतो आणि विचारांच्या प्रक्रियेकडेच तो आपलं मतदान घेऊन जातो आणि म्हणून जर सत्तेच्या राजकारणाचा एकसंघ विचार यांनी सुरू केला, तर निश्चितपणे येणाऱ्या काही काळात कदाचित येत्या विधानसभेपर्यंतही ते सत्तेच्या राजकारणाला चांगल्या प्रकारे या निवडणुकीमध्ये उभं करू शकतात, समोर येऊ शकतात. ही बाब निश्चितपणे हसण्यावारी नेण्याची नाही, केवळ टीका करण्याची नाही, ही अंतर्मुख होऊन विचार करण्याची देखील आहे. आणि त्यामुळे आपली मतांतरे निश्चित असतात. लोकशाहीच्या जिवंतपणाचं ते लक्षण असतं. परंतु तरीही या विषयावर आपण सगळ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची प्रक्रिया जर सुरू केली, तर निश्चितपणे एक दिशा सापडेल आणि दिशा जेव्हा सापडते, तेव्हा त्या दिशेला असलेलं आपलं निश्चित उद्दिष्ट किंवा ध्येय त्यापर्यंत आपल्याला पोहोचता येतं, हे मात्र निश्चित. हा व्हिडिओ आपल्याला आवडला, तर आपण पहा, त्याला शेअर करा आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद.